Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराजांनी एका महिलेवर सामूहिक अत्याचार केला, घरात घुसून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं, भाताच्या पातेल्यात लघुशंका केली. महाराजांसोबतच अन्य काही जणांवर एका महिलेनं हे असे गंभीर आरोप केलेत. पण आरोप करण्यात आलेले महाराज कोण आणि कुठले आहेत, त्या महाराजांनी याबद्दल कोणतं स्पष्टीकरण दिलंय, पोलिसांच्या तपासात कोणती खळबळजनक घटना समोर आली आहे, याचीच माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. महाराष्ट्रात महाराजांवर, कीर्तनकारांवर नको ते आरोप केले जात आहेत, अनेकांवर गुन्हे दाखल होत आहेत. आळंदीतील एका महिलेनं तर एका महाराजांसह 7 जणांवर गंभीर आरोप केलेत. पिंपरी चिंचवडच्या दिघी पोलीस ठाण्यात श्याम महाराज राठोड यांच्यासह 7 जणांविरोधात सामूहिक लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेनं 24 एप्रिल 2026 रोजी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी 25 एप्रिलला श्याम महाराज राठोड यांच्यासह अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, राहुल सुरेश चोरडिया, कानिपनाथ घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय. पण या महिलेनं श्याम महाराज राठोडांसह इतरांवर FIR मधून कोणते आरोप केलेत ते एका पाठोपाठ एक पाहूयात. 7 एप्रिल 2026 रोजी आरोपींनी महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती केली, लैंगिक अत्याचार केला, त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं. 4 ते 5 महिन्यांपूर्वी देखील आरोपींनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला, असा दावा या महिलेने केलाय. याच तक्रारीत घर नावावर करण्यावरून वाद झाल्याचंही म्हटलंय. घर त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकल्याचा दावाही या महिलेने केलाय. घर विकून पैसे द्या, अन्यथा सतत त्रास देऊ, अशी धमकी महाराज आणि इतरांनी दिल्याचा पीडितेचा आरोप आहे. आरोपींनी अशाच पद्धतीनं पीडितेच्या घरी घुसत भाताच्या पातेल्यात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप देखील या महिलेने केलाय. आरोपी पीडितेच्या घरी वारंवार जात होते, दरवाजा उघडला नाही तर ते शिवीगाळ करायचे, सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी द्यायचे, असंही या महिलेनं फिर्यादीत म्हटलंय. आता दिघा पोलिसांनी या फिर्यादीवरून तपास सुरू केलाय. या तपासात काय काय समोर आलंय ते देखील पहा. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका पीडित महिलेवर वय 48 वर्षे हिच्यावरती घरात घुसून सामूहिक अत्याचार, लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पीडितीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे 25/4/2026 रोजी एकूण 7 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद आहे. त्यापैकी आरोपी अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल चोरडिया, कानिपनाथ घुले, युवराज खरमाटे आणि आणखीन एक महिला, असं 7 जणांच्या विरुद्ध सदरची तक्रार नोंद आहे. सदरच्या तक्रारीमध्ये 2 घटनांचा पीडितेने उल्लेख केलेला आहे. त्या 2 घटनांपैकी एक घटना ही 7/4/2026 रोजीची असून यातील आरोपी यांनी तिच्या घरामध्ये घुसून तिचं मंगळसूत्र काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे, याबाबत तक्रार आहे. तसंच 4-5 महिन्यापूर्वी सुद्धा यातील आरोपी यांनी घरामध्ये घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, याबाबत तक्रार दिलेली आहे. तसंच या तक्रारीमध्ये यांच्या आरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये घर नावावर करण्यावरून वाद होता. श्याम महाराजांवरील आरोपानंतर पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपांची राळ उडताच आणि गुन्हा दाखल होतात श्याम महाराज राठोड यांनी कोणतं स्पष्टीकरण दिलंय ते देखील बघा. ते सर्व आरोप निराधार आहेत, ते खोटे आहेत, व्यर्थ आहेत, तथ्यहीन आहेत. म्हणून मी त्या आरोपांचं खंडन करतोय. आणि महाराष्ट्र सरकारला माझी एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, की या प्रकरणाची सखोलातली सखोल चौकशी करा. माझं पोलिसांना विनंती आहे, माझी विनंती आहे की त्या लोकांचं सुद्धा CDR तपासावा, म्हणजे आपोआप कळून येईल. आणि एक विशेष गोष्ट सांगता येईल की हे सर्व षडयंत्र जे आहे ते कुठून सुरू झालं. कारण एक लवंडे प्रकरण महाराष्ट्रात सुरू आहे. लवंडे नामक व्यक्तीने साधू संतांच्या विरोधात रोज नवीन षडयंत्र जे रचत आहेत आणि त्यांनी 20 लोकांचं, साधू संतांचं पत्रकार परिषद घेऊन नावं जाहीर केली, घुसखोर वगैरे, तो स्वतंत्र विषय आहे, त्याच्यात माझंही नाव आहे. आणि म्हणून आता त्या 20 लोकांचं काही ना काही रोज काढून त्यांना दोषी कसं ठरवता येईल हे प्रकरण चालू आहे.
आणि त्याच्या पत्रकार परिषदेनंतर 2-3 दिवसांनी लगेच ही पत्रकार परिषद झाली, ही FIR झाला. याच्यामुळे हे किती मोठं षडयंत्र हे लक्षात येतंय आपल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या प्रकरणावरून आक्रमक झालेत. वारकरी संप्रदायातील घुसखोर म्हणत रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमधून कोणती मागणी केली आहे ते देखील पहा. महिलांच्या इज्जतीवर हात टाकणारे वारकरी असूच शकत नाहीत. अशा गुंडांना संरक्षण द्यायचे की त्यांचा चेहरा समोर आणायचा हे सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ठरवायला हवं. असल्या गुंड प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील ही अपेक्षा आहे. तसंच कोणत्याही धमक्यांना भीक न घालता लढत असलेल्या विकास लवांडे यांचा अभिमान देखील आहे. सरकार अशा गुंड प्रवृत्तींकडे राजकीय सोयींसाठी कानाडोळा करणार असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांनी आणि वारकरी संप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. श्याम महाराज राठोड या चौबाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर आणि गंभीर आरोपानंतर माझा या गुन्ह्यात सहभाग असल्यास फाशीची शिक्षा द्या, लवांडे प्रकरणामुळे माझ्यावर आरोप होत आहेत, षडयंत्र केलं जातंय असा दावा करतायत. तर दुसरीकडे महिलेनं केलेल्या या गंभीर आरोपांमुळे श्याम महाराज राठोड यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. आता यात कोण कोण दोषी आहे हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल. या व्हिडिओत इथंच थांबूयात. श्याम महाराज राठोड यांनी महिलेवर खरंच अत्याचार केलाय का? विकास लवांडे म्हणतायत त्याप्रमाणे श्याम महाराज ही वारकरी संप्रदायातले घुसखोर आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक आणि X वरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.